म्हणजे संडेला ठरवतो आपण की मी 10 वाजेपर्यंत झोपणार एक्झॅक्टली. आणि नेमकं त्या दिवशी सकाळी 7ला जाग येते. आता या गंमत अशी आहे, तुम्ही जेव्हा डे टू डे लाईफ तुमची चालू असते त्यावेळेस तुम्हाला तुमचं वर्क प्रेशर असतं, दिवसाची कामं असतात, काही टार्गेट्स ठरलेले असतात, ते प्रेशर असतं. आणि ज्यावेळेस झोपेतून उठतात त्यावेळेस तो विचार सगळ्यात पहिले डोक्यात असतो. म्हणून इतर वेळेस आपल्याला काय असतं की बळच स्वतःला पुश करणं असतं, आलं लक्षात. आणि ज्यावेळेस सुट्टी असते, हॉलिडे असतो, त्यावेळेस आपला एक हॉलिडे माइंडसेटच असतो, हॉलिडे मोड म्हणतो आपण त्याला. आज निवांत आहे मी, उद्या निवांत आहे, आज काहीच करायचं नाहीये, रिलॅक्स राहायचंय, किंवा काहीतरी नवीन पिक्चरला जायचंय, किंवा वेगळ्या काहीतरी गोष्टी करायच्या जे डे टू डे रुटीनपेक्षा वेगळ्या आहेत. मग असं करत असताना आपल्या मनाला ती जी झोप असते ती पूर्ण पण झालेली असते बऱ्यापैकी लवकरच, आणि आपण फ्रेश मूडमध्ये उठतो. कारण का, तर आजचं दिवसाचं बर्डन नाही मला काही. त्यामुळे ती झोप जरी तुम्ही लवकर उठले तर असं होत नाही की तुमची चिडचिड होते, झोप न झाल्यासारखं वाटतं, असं अजिबात होत नाही. तुम्ही फ्रेश एकदम टकाटक असतात. तर ते त्याचं कारण आहे की ते वर्क रिलेटेड स्ट्रेस आणि ह्या कुठल्याही गोष्टी त्या हॉलिडे मोडमध्ये नसतात.